रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी करून दाखवणार आहे। आमटी बनवण्यासाठी पाव किलो तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत। आमटीचे वाटण बनवण्यासाठी मिक्सर जारमध्ये अद्रकचा तुकडा, पाव वाटी ओल्या नारळाचा खव घेतलेला आहे, एक हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, 2 लसूण पाकळ्या घालून पाणी न घालता सुके वाटण करून घेणार आहे। हिरवे वाटण तयार झालेले आहे। खलबत्त्यामध्ये 2 लसूण पाकळ्या आणि 1 टीस्पून जिरे चेचून घेणार आहे। ओल्या तुरीच्या दाण्याच्या आमटीला फोडणी देण्यासाठी पॅन गरम झाल्यावर 1 टीस्पून तूप घातलेले आहे। 1 टीस्पून मोहरी घालणार आहे। मोहरी तडतडलेली आहे। ठेचलेले जिरे लसूण घालणार आहे। कढीपत्ता घालणार आहे। पाव टीस्पून हिंग पावडर, पाव टीस्पून हळद पावडर घालणार आहे। तयार केलेले हिरवे वाटण घालून परतून घेणार आहे। ओल्या तुरीचे दाणे घालणार आहे। पाच मिनिटे झाकण ठेवून शिजवणार आहे। दोन मिनिटांनंतर झाकण उघडून मसाला वाटलेले पाणी घालणार आहे। तीन कोकम घालणार आहे। अर्धा चिरलेला टोमॅटो घालणार आहे। झाकण ठेवून आमटी शिजवून घेणार आहे। थोडे ओल्या तुरीचे दाणे बाजूला काढून ठेवले होते, त्याची भरड करून आमटीमध्ये घालणार आहे। ओल्या तुरीचे दाणे शिजलेले आहेत। चवीनुसार मीठ घालणार आहे। ओल्या तुरीच्या दाण्याची हिरवी आमटी तयार झालेली आहे।